नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी पाटील आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एक महत्त्वाचा विषय म्हणजे पीसीओएस असलेल्या बऱ्याचशा बायकांना ही कंप्लेंट असते की डॉक्टर माझं वजन खूप पटापट वाढतं, पण मी वजन कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करते पण त्याच्यामध्ये माझ्याकडनं कन्सिस्टन्सी पण राहायला मला डिफिकल्टी येते आणि जरी मी कन्सिस्टंटली व्यायाम केला किंवा डाएट केलं तरी सुद्धा माझं वजन कमी मात्र होईल. तर हे असं का होतं हे आपण आज बघणार. तर पीसीओएस मध्ये बायकांना अजून एक हे असतं की त्यांना खूप अँझायटी असते किंवा त्यांना डिप्रेशन पण असतं, म्हणजे त्यांना फार वाईट वाटत असतं. त्यांच्या मनामध्ये त्यांच्या स्वतःच्या दिसण्याबाबत फार कमीपणाची भावना असते. त्याचबरोबर त्यांच्या ज्या खाण्याच्या सवयी आहेत किंवा त्यांना जे पदार्थ आवडतात त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना सुद्धा असते आणि पर्यायाने परत ह्याच्यामुळे स्ट्रेस हार्मोन त्यांच्या शरीरातले वाढत असतात या सततच्या विचारांमुळे. मेनली काय असतं पीसीओएस मध्ये, तुमचे इस्ट्रोजन, अँड्रोजन आणि इन्सुलिन या हार्मोनची पातळी नेहमीपेक्षा वाढलेली असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला पोटावर चरबी जास्त प्रमाणात साचते आणि पोटावर चरबी जास्त साचली की त्याचा पर्यायाने ह्या हार्मोनचं प्रमाण वाढत जातं. आता या हार्मोनच्या प्रमाण वाढल्यामुळे तुम्हाला जे भूक लागण्याची जाणीव देणारा हार्मोन, त्याचबरोबर तुमचं पोट भरलंय ही भावना ह्याची जाणीव देणारा हार्मोन यांचं प्रमाण सुद्धा असंतुलित होतं. त्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत राहते, त्याचबरोबर पोट भरल्याची भावना पटकन येत नाही. त्यामुळे तुम्ही सतत खात राहता, सतत भूक लागत राहते आणि मग खाल्लं की परत गिल्ट येते. पण ह्या खाण्याच्या सवयीमुळे वजन मात्र वाढत राहते. आता त्याचबरोबर स्लीप ॲपनिया हा एक प्रकार बऱ्याच स्त्रियांना होतो वाढलेल्या वजनामुळे. ह्याच्यामध्ये काय होत असतं, ज्या वेळेला तुम्ही झोपण्यासाठी आडवं पडता त्यावेळेला वाढलेल्या वजनाचा दाब तुमच्या श्वासनलिकेच्या वरच्या भागावर येतो. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला जे श्वास पुरवला जातो, ऑक्सिजन पुरवला जातो त्याची मात्रा कमी होते. त्याच्यामुळे होतं काय, तुमची झोप शांत होत नाही. तुम्हाला दिवसभर अशक्तपणा, थकल्यासारखं वाटतं. झोपलं तरी पण झोप पूर्ण झाली असं वाटत नाही आणि झोप पूर्ण झालेली नसल्यामुळे हे जे भुकेचे व्यायाम आहेत त्याचं प्रमाण असंतुलित होतं. त्यामुळे पर्यायाने तुमचं खाणं वाढतं आणि त्यामुळे वजन तुमचं वाढतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे पीसीओएस असलेल्या बायकांना वजन कमी करणं हे अतिशय कठीण होऊन जातं, पण वजन मात्र त्यांचं पटापट वाढतं. तरीही जर तुम्हाला पीसीओएस असताना वजन कसं कमी करायचं याविषयी गायडन्स हवा असेल किंवा याचं कन्सल्टेशन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एखादी कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करा. आजच्यासाठी ही माहिती. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती. तोपर्यंत धन्यवाद.